नमस्कार सगळ्यांना, तुमचं खूप खूप स्वागत आहे दिनी फूड्समध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे, त्यासाठी खूप सॉरी. जरा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे, पण यानंतर तुम्हाला मी नेहमी भेटत राहणार आहे. आज आपण बनवते ओळ्या काजूंची भाजी. माझी बहीण मला हे सोलून देते आहे. तिने हँडग्लोव्ज घातलेत कारण तिला खूप जास्त चीक असतो आणि त्याने हाताला त्रास होतो, त्यामुळे तिने घातलेले आहेत. ते तुम्ही तेल लावून पण सोलू शकता. मस्त छान मोठा गर भेटलेला आहे काजूच्या बियांचा. गरम पाण्यामध्ये मी 10-15 मिनिटासाठी भिजवून ठेवणार आहे, कारण गरम पाण्यात भिजवलं की त्याची जी वरची साल असते ती पटकन निघते आणि चीक पण निघून जातो काजूच्या बियांचा. बघा, मस्त आपल्याला लगेच सोलता येतं. इथे मी ओला नारळ वापरणार आहे. कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर छान असं परतून घ्यायचं आहे. खोबरंही घालायचं आणि मस्त छान भाजून घ्यायचं आहे. नंतर फोडणीला जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो मस्त छान असं परतून घ्यायचं आहे. ही भाजी खायला खूप खूप छान लागते. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मस्त चिकन किंवा मटनच खाताय, अशी लागते ही भाजी. कांदा आणि टोमॅटो मऊ पडला की त्याच्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत. वाटण छान परतून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे. हळद, लाल तिखट, चिकन मसाला, गरम मसाला, तेही छान परतून घ्यायचे. वाटणाला तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आपण काजूच्या बिया घालणार आहोत. त्या छान परतून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि उतवणी ठेवणार आहोत. उतवणी म्हणजे झाकण मारायचं आणि त्याला थोडंसं पाणी घालायचं. आमच्या कोकणामध्ये त्याला उतवणी म्हणतात. थोडंसं पाणी गरम झालं आणि पाणी आटायला लागलं की मग ते समजतं की भाजी शिजलेली आहे. ते पण त्यात घालायचं. मस्त वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त गरम गरम भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर खायची. तुम्हाला आवडतं तर तुम्ही चपातीवर पण खाऊ शकता. खूप छान लागते ही भाजी. नक्की करून बघा. आता तर बिया संपत आलेल्या आहेत, पण मिळाला तर नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.